तर नागपूरमधल्या दीक्षाभूमीवरती झालेल्या तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणामध्ये भीम आर्मीनं धक्कादायक खुलासा केलाय। भीम आर्मीनं दावा केला आहे की त्यांच्या संघटनेनं 29 जून रोजी दीक्षाभूमीच्या व्यवस्थापन समितीला काही लोक दीक्षाभूमीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हिंसा करू शकतात अशी पूर्वकल्पना दिलेली होती, मात्र समितीनं त्याकडे लक्ष दिलं नाही असा दावा भीम आर्मीनं केलेला आहे। दीक्षाभूमीच्या कमिटीला देखील आम्ही 29 तारखेला कळवलं होतं की इथं 1 तारखेला उद्रेक होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळं भीम आर्मीने निर्णय घेतला की आपण दीक्षाभूमीकडे न जाता संविधान चौकात आंदोलनाला संविधानिक मार्गाने उपोषणाला बसूया, आंदोलनाला बसूया आणि ती जी पब्लिक तिकडे जाणार आहे त्यांना डायव्हर्ट करून इथं संविधान चौकात आणूयात। ह्या अनुषंगाने आम्ही संविधान चौकात आंदोलनाला बसलो आणि अमरण उपोषणाला बसलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।